नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनल मध्ये। आजकाल आपण क्लास 8 म्हणजे इयत्ता 8वीच्या मुलांसाठी व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे आणि आजचा जो लेसन आहे तो आहे आपला एक्सपान्शन फॉर्म्युले। आजच्या लेक्चर नंबर 2 आज आपण बघणार आहे आणि आजच्या लेक्चर्स मध्ये आपण प्रॅक्टिस सेट 5.1 बघणार आहे। मागच्या लेक्चर मध्ये 5.1 शी रिलेटेड असणारा फॉर्म्युला कसा तयार झाला ते आपण बघितलेलं आहे। ते जर बघायचं असेल तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही नक्की बघू शकता। त्याच पद्धतीने क्लास 8 चे पाठीमागचे लेसन्स जे आपले शिकून झालेले आहेत तेही तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही नक्की बघू शकता। चला तर मग स्टार्ट करू आजच्या लेक्चरला। पण त्याआधी चॅनलवर पहिल्यांदाच आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि अजूनही बेल आयकॉन प्रेस केली नसेल तर बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। तर चला स्टार्ट करू आजचं लेक्चर। आता फर्स्ट क्वेश्चन आहे आपला एक्सपांड आणि एक्सपांड मधले आपल्याला सब क्वेश्चन्स दिलेले आहेत। आता फर्स्ट क्वेश्चन काय दिलेले आहे बघा, a plus b फर्स्ट ब्रॅकेट and a minus 1 सेकंड ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन। ठीक आहे, आता हे कसे सॉल्व्ह करायचे तर आपण कालच्या व्हिडिओमध्ये एक फॉर्म्युला शिकलोय, तो फॉर्म्युला इथे आपल्याला काय करायचंय यूज करायचंय। आता फॉर्म्युला कुठला होता बघा, लेट काय होतं तर x प्लस a आणि x प्लस b असं असेल म्हणजे फर्स्ट व्हेरिएबल सेम आणि सेकंड व्हेरिएबल डिफरंट म्हणजे वेगळे वेगळे असेल तर त्यावेळेला फॉर्म्युला काय तयार होतो आपला तर x स्क्वेअर प्लस a प्लस b इंटू x प्लस ab हा आपला फॉर्म्युला आहे। ठीक आहे, म्हणजेच आता बघा x म्हणजेच आपल्या इथं काय दिलेलं आहे तर a दिलेलं आहे। ठीक आहे, a म्हणजेच काय आहे तर फर्स्ट टर्म म्हणजे 2 दिलेले आहे आणि b म्हणजेच काय दिलेले आहे आपल्याला 1 म्हणजेच -1 दिलेले आहे आणि त्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या आपल्याला काय करायच्यात या फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट करायच्या आहेत। म्हणजेच काय करणार आहे बघा, फर्स्ट म्हणजेच काय होतं आपलं a प्लस 2 आणि a मायनस 1 होतं। म्हणजेच आता फर्स्ट येताना काय येणार आहे बघा a होता म्हणजे x चा स्क्वेअर, x म्हणजेच काय आपला a म्हणजेच इथे येणार आहे a चा स्क्वेअर प्लस इनटू ब्रॅकेट काय होतं a प्लस b। आता a किती आहे आपला 2, b किती आहे -1 विथ साइन घ्यायचं आहे, x किती आहे a आहे म्हणून a घेणार आहे इथं प्लस a इंटू b म्हणजेच 2 इंटू -1 2 इंटू -1। ठीक आहे, आता हे फक्त आपल्याला काय करायचंय सॉल्व्ह करून घ्यायचंय। म्हणजेच बघा a स्क्वेअर प्लस मायनस मायनस बिगेस्ट नंबरचं साइन आणि जर तुम्हाला चिन्हांचे नियम बघायचे असतील तर त्याचीही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही नक्की बघू शकता। जसं की बेरीज वजाबाकीतील चिन्हांचे नियम वेगळे असतात, गुणाकार आणि भागाकारातील चिन्हांचे नियम वेगळे असतात, त्यामुळे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघू शकता। तर इथे बघा प्लस मायनस मायनस बिगेस्ट नंबरला प्लस साइन आहे त्यामुळे आन्सर प्लस असणार आहे आणि इथं असणार आहे 1a प्लस। आता इथं प्लस द्यायचा का तर मल्टिप्लिकेशन आहे, मल्टिप्लिकेशन मध्ये एखादं जरी चिन्ह मायनस असेल तरी आन्सरला काय असतं मायनस साइन असतं। म्हणजे त्याचं जे आन्सर असणार आहे ते काय असणार आहे a स्क्वेअर प्लस a मायनस 2। ज्या वेळेला कोएफिशियंट 1 असतो त्यावेळेला आपण तो लिहित नाही, म्हणजेच आन्सर असणार आहे a स्क्वेअर प्लस a मायनस 2 हे याचं काय असणार आहे आपलं फायनल आन्सर असणार आहे। सेकंड वन क्वेश्चन काय दिलेलं आहे बघा आपल्याला तर सेकंड वन क्वेश्चन मध्ये m-4 आणि m+6 दिलेले आहे बरोबर। परत एकदा आपल्याला फॉर्म्युला राईट करून घ्यायचा आहे। फॉर्म्युला काय आहे आपला तर x प्लस a आणि x प्लस b असं असेल तर फॉर्म्युला काय असतो आपला x स्क्वेअर प्लस a प्लस b इंटू x प्लस a इंटू b बरोबर। फॉर्म्युला लिहिण्याचं कारण इतकंच आहे की फॉर्म्युला जर तुम्ही वारंवार लिहित असाल तर स्टेप बाय स्टेप एकतर एक्झाम्पल सॉल्व्ह होतं, दुसरी गोष्ट फॉर्म्युला तुमच्या लक्षात राहतो आणि गणित जे सॉल्व्ह केलेलं आहे ते दिसतानाही छान दिसतं। त्याच्यामुळे आपण प्रत्येक वेळेला काय लिहिणार आहे फॉर्म्युला राईट करणार आहे। तर बघा फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू। x म्हणजेच किती आहे आपला तर m म्हणजेच x इज इक्वल्स टू m। नेक्स्ट a किती आहे आपला -4 आणि b किती आहे आपला तर +6 म्हणजेच ओनली 6 लिहिला तरी चालेल। आता फॉर्म्युला काय होता बघा म्हणजेच क्वेश्चन होता आपला m-4 आणि m+6 म्हणजेच फॉर्म्युला काय होणार आहे आपला तर x स्क्वेअर म्हणजेच काय असणार आहे आपला m चा स्क्वेअर प्लस इंटू ब्रॅकेट काय होतं a प्लस b म्हणजेच किती आले -4 + 6 इंटू m प्लस
-4 इंटू 6 म्हणजे a इंटू b म्हणजे ज्या लास्ट टू टर्म्स आहेत त्यांची मल्टिप्लिकेशन -4 इंटू -6 हे मल्टिप्लिकेशन आहे, त्यामुळे ब्रॅकेटमध्ये टाकलं तरी चालेल. आता परत एकदा बघा प्लस मायनस आलेलं आहे, इथं पण प्लस मायनस आलेलं आहे, त्यामुळे परत एकदा चिन्हांचे नियम वापरायला लागतील. हा m² तसाच राहील आपला. इथे बघा प्लस मायनस मायनस आणि बिगेस्ट नंबरचं साईन असतं, त्यामुळे इथे येताना आपले काय येणार आहे 2m येणार आहेत. 6 मधनं 4 गेले 2 राहिले, 6 ला पॉझिटिव्ह साईन आहे त्यामुळे आन्सर पॉझिटिव्ह आलेले आहे. मल्टिप्लिकेशन मध्ये एकाचं जरी साईन मायनस असेल तरी आन्सरला मायनस साईन असतं आणि 6 4 चा किती होतात तर 24 आणि हे काय असणार आहे या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला p+8 आणि p-3. परत एकदा आपल्याला तोच फॉर्म्युला राईट करायचा आहे, म्हणजे x+a आणि x+b असेल तर आपण काय लिहितो तर x² + a+b इंटू x+a इंटू b हा आपला फॉर्म्युला आहे. लेट x इज इक्वल्स टू किती आहे बघा p, बरोबर. हे दोन ब्रॅकेट ह्याच्याशी कम्पेअर करा म्हणजे इझिली लक्षात येईल. इथं बघा x आहे तिथं काय आहे p आहे, म्हणजे x इज इक्वल्स टू p आहे. a इज इक्वल्स टू इथं a आहे, इथं किती आहे आपला 8 म्हणजे x इज इक्वल्स टू 8 आणि b इज इक्वल्स टू म्हणजे लास्ट टर्म जी आहे ती आहे -3 म्हणून -3. आता परत एकदा व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतोय आपण, म्हणजेच काय होणार आहे बघा तर p+8 आणि p-3 असेल तर काय असणार आहे फर्स्ट म्हणजे p² प्लस 8 - 3 म्हणजेच a+b म्हणजेच 8 - 3 ओके इंटू p प्लस इथं काय असणार आहे 8 इंटू -3 मल्टिप्लिकेशन म्हणजे लास्ट ब्रॅकेट ह्याच्यात काय असतं तर दोघांची मल्टिप्लिकेशन असते आणि मध्ये काय असतं तर ऍडिशन असते. ओके आता इथं राहील आपला p². परत एकदा चिन्हांचा नियम प्लस मायनस मायनस बिगेस्ट नंबरचं साईन म्हणजे इथं आले आपले 5p प्लस. आता प्लस येईल का नाही, कारण मल्टिप्लिकेशन मध्ये एखादं जरी साईन मायनस असेल तर आन्सरला मायनस साईन असतं, म्हणजेच 8 3 किती होतात तर 24 म्हणजेच हे काय असणार आहे ह्याचं आन्सर असणार आहे. फोर्थ एक्झाम्पल आपण बघतोय आणि फोर्थ एक्झाम्पल मध्ये क्वेश्चन काय दिलंय बघा तर 13 + x आणि 13 - x दिलेले आहे, बरोबर. आता यामध्ये आपण दोन मेथड्स यूज करू शकतो. एक तर a+b आणि a-b असेल तर काय असतं a² - b² असतं, हे डायरेक्ट मेथड आहे जे आपण गेल्या वर्षी शिकलो होतो आणि या वर्षी जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युलाही यूज करून आपण या ठिकाणी सॉल्व्ह करू शकतो. तर ते कसे सॉल्व्ह करायचं बघा. आता फर्स्ट बघा लेट फॉर्म्युला काय आपला तर x+a आणि x+b असेल तर काय असतं x² + a+b इंटू x+a इंटू b हा आपला फॉर्म्युला आहे, बरोबर. तर या ठिकाणी x बरोबर किती आहे आपल्याला तर 13 दिलेले आहे, बरोबर. a इज इक्वल्स टू काय आहे x दिलेला आहे आणि b इज इक्वल्स टू काय आहे तर -x दिलेला आहे, बरोबर. आता आपण काय करणार आहे बघा तर हा जो फॉर्म्युला आहे त्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून आन्सर फाइंड करणार आहे. म्हणजेच काय होईल बघा फर्स्ट काय आपलं 13 + x आणि 13 - x असेल तर आता पहिला जो टर्म आहे त्याचा स्क्वेअर म्हणजे 13 चा स्क्वेअर प्लस ओके प्लस काय असणार आहे बघा तर x - x कारण हा x आणि हा -x इंटू 13 ठीक आहे प्लस काय असणार आहे परत x इंटू -x असणार आहे. त्यामुळे आता इथं काय येईल बघा आपले तर इज इक्वल्स टू 13 चा स्क्वेअर 169 मायनस x 0 झाले, x मधून x गेले 0 झाले, 13 इंटू 0 चा म्हणजे ती टर्म काय झाली आपली पूर्णपणे 0 झाली, म्हणून असंही लिहू शकता 0 इंटू 13 प्लस. आता इथं बघा मल्टिप्लिकेशन आहे आणि एकाचं साईन मायनस आहे त्यामुळे आन्सर काय असणार आपलं मायनस असणार आहे, म्हणजे इथे येणार आहे -x². ओके आता 13 इंटू 0 म्हणजेच काय झाले 0 झाले, म्हणजे राहिलेली टर्म काय आपली 169 - x². ही आपली फर्स्ट मेथड. आता सेकंड फॉर्म्युला किंवा ह्याला दुसरा ऑप्शन आहे आपला. आता या ठिकाणी बघा x+a आणि x - a ज्या वेळेला असतं त्यावेळेला काय येतं x² - a² असतं, बरोबर. पण आता x म्हणजेच काय आपला तर 13 आहे म्हणजे 13 चा स्क्वेअर मायनस जो a आहे तो काय आहे आपला तर x आहे म्हणजेच x चा स्क्वेअर. आता 13 चा स्क्वेअर 169 आणि x चा स्क्वेअर काय असतो x². आन्सर तेच आलं. पण आपल्याला आता म्हणजे क्लास 8 साठी हाच फॉर्म्युला यूज करायचा आहे, त्यामुळे या मेथडनीच आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहे. आता सेकंड वन म्हणजे फिफ्थ वन एक्झाम्पल काय आहे बघा तर 3x + 4y आणि 3x + 5y हे दिलेलं आहे. फॉर्म्युला काय आहे आपला लेट x+a आणि x+b असेल तर फॉर्म्युला आहे आपला x² + a+b इंटू x+a इंटू b आपला फॉर्म्युला आहे, बरोबर. कंपॅरिझन केलं तर x इज इक्वल्स टू 3x दिलेला आहे,
a इज इक्वल्स टू 4y दिलेलं आहे आणि b इज इक्वल्स टू काय दिलेलं आहे आपल्याला, तर 5y दिलेलं आहे. हे मी कशासाठी लिहिते, त्यातल्या टर्म्स ज्या आहेत त्या कोणत्या टर्म कुठे यूज करायच्या हे तुम्हाला लक्षात यावं म्हणून मी इथं लिहिलेलं आहे. इन केस जर तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही डायरेक्टली ह्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू शकता आणि आन्सर फाइंड करू शकता. जसं की बघा 3x प्लस 4y आणि सेकंड ब्रॅकेट 3x प्लस 5y. फॉर्म्युला समजायला खूप इझी आहे. म्हणजेच काय करायचंय बघा, ज्या फर्स्ट टर्म आहे त्याचा फर्स्ट काय करणार आहे आपण, स्क्वेअर करणार आहे. ठीक आहे, प्लस इंटू ब्रॅकेट ज्या सेकंड टर्म्स आहेत त्या दोघांची ऍडिशन करायची आणि विथ साइन्स घ्यायचे आणि जी फर्स्ट टर्म आहे ती त्याला काय करायचंय, मल्टिप्लाय टाकायचे. प्लस जे दोन नंबर्स होते ज्यांची ऍडिशन केली होती तेच नंबर आपण काय करणार आहे, तर इथं मल्टिप्लिकेशनला घेणार आहे. म्हणजे 4 इंटू 5y असणार आहे. बरोबर. आता या ठिकाणी बघा 3x ब्रॅकेट स्क्वेअर होता म्हणजे 3 चा स्क्वेअर 9 आला, x चा स्क्वेअर x स्क्वेअर प्लस आता इथं बघा 4 प्लस 5 किती झाले, 9y झालेले आहेत आणि इथं बघा इंटू 3x का, तर इथं मल्टिप्लिकेशन आहे. प्लस 4 5 जा 20 आणि y इंटू y स्क्वेअर. आता इथं ऍडिशन करताना आपण स्क्वेअर का लिहिला नाही, तर आपण काय करतो, लाईक टर्म्स बाहेर काढतो आणि नंबरची ऍडिशन करतो. पण तसं मल्टिप्लिकेशन काय होतं, तर y इंटू y रेस टू पॉवर म्हणजे एक्सपान्शन फॉर्म्युल्याचा रूल काय आहे आपला, तर a इंटू a रेस टू 1 आणि रेस टू 2 असेल तर आपण काय करतो 1 प्लस 2 म्हणजे या दोघांची काय करतो, ऍडिशन करतो म्हणून. म्हणजे आन्सर जे असणार आहे ते काय असणार आहे आपलं 9x स्क्वेअर प्लस आता इथं परत एकदा मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे 9 3 जा 27 x इंटू y आहे म्हणजे xy लिहू शकतो आपण इथं प्लस 20y स्क्वेअर. हे काय असणार आहे, याचा आन्सर असणार आहे. 6th वन क्वेश्चन काय दिलेलं आहे बघा, 9x मायनस 5t आणि 9x प्लस 3t दिलेले आहे. बरोबर. फॉर्म्युला काय आपला, तर x प्लस a आणि x प्लस b असेल तर काय असतं, x स्क्वेअर प्लस a प्लस b इंटू x प्लस ए बी म्हणजे मल्टिप्लिकेशन ऑफ ए बी. ठीक आहे. आता इथं बघा x म्हणजेच पहिली टर्म म्हणजेच 9x दिलेला आहे इथं. बरोबर. a म्हणजेच किती दिलेलं आहे आपल्याला, फर्स्ट टर्म ब्रॅकेट मधला 5t दिलेला आहे आणि b किती दिलेला आहे, प्लस 3t दिलेले आहे. बरोबर. ह्याच व्हॅल्यू आपण काय करणार आहे, फॉर्म्युल्यामध्ये टाकणार आहे. म्हणजेच काय करणार आहे बघा, फर्स्ट ब्रॅकेट होता आपला 9x मायनस 5t आणि दुसरा ब्रॅकेट होता 9x प्लस 3t दिलं होतं. बरोबर. आता या ठिकाणी बघा पहिली जी टर्म आहे त्याचा स्क्वेअर असतो म्हणून काय येणार आहे 9x ब्रॅकेट स्क्वेअर प्लस इंटू ब्रॅकेट या ठिकाणी a प्लस बी असतं म्हणजेच a किती आपला मायनस 5t विथ साइन घ्यायचं आहे प्लस 3t इंटू फर्स्ट टर्म म्हणजेच काय येणार 9x. ठीक आहे. प्लस आता बघा दुसरी टर्म a इंटू बी म्हणजे या दोघांची मल्टिप्लिकेशन म्हणजे इथं मायनस 5t इंटू 3t. ठीक आहे. आता बघा सॉल्व्ह करून घेतलं, स्क्वेअर केला, 9 चा स्क्वेअर किती असतो आपला 81 x चा स्क्वेअर x स्क्वेअर. ओके. परत एकदा चिन्हांचे नियम प्लस मायनस मायनस बिगेस्ट नंबरचं साइन 5 मधून 3 गेले 2 राहिले बिगेस्ट नंबरला मायनस साइन आहे त्यामुळे आन्सर काय असणार आहे मायनस 2t इंटू 9x. हे अजून आपल्याला मल्टिप्लाय करायचंय. परत एकदा मल्टिप्लिकेशन आलेली आहे. मल्टिप्लिकेशन मध्ये एकाचं जरी चिन्ह मायनस असेल तरी आन्सरला मायनस साइन येतं म्हणजेच 5 3 जा किती होतात तर 15 होतात आणि t इंटू टी म्हणजेच काय झालेलं आहे आपले टी स्क्वेअर झालेले. ठीक आहे. परत बघा हा ब्रॅकेट म्हणजे हे मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आपल्याला म्हणजे 81 x स्क्वेअर मायनस 9 2 जा 18 x इंटू टी एक्स टी असतं मायनस 15 टी स्क्वेअर. हे आपलं काय असणार आहे आन्सर असणार आहे. तर बघा आता इथं आपल्याला दिलेलं आहे m प्लस 2/3 म्हणजेच इथं फर्स्ट काय येणार आहे बघा इथं आपला m स्क्वेअर आपण डायरेक्टली करतोय आता m स्क्वेअर म्हणजे पहिल्या टर्मचा स्क्वेअर. ठीक आहे. प्लस इंटू ब्रॅकेट ज्या सेकंड टर्म आहे त्यांची ऍडिशन म्हणजे 2/3 मायनस 7/3. ठीक आहे. आणि फर्स्ट टर्म म्हणजे मल्टिप्लाइड बाय फर्स्ट टर्म प्लस ह्या दोन्ही टर्मचा स्क्वेअर मल्टिप्लिकेशन या दोन्ही टर्मची मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा हा m स्क्वेअर तसंच राहील आपला प्लस मायनस मायनस परत एकदा डिनॉमिनेटर सेम आहे त्याच्यामुळे आपण डायरेक्टली आन्सर्स लिहिणार आहे म्हणजे या दोघांचा डिनॉमिनेटर किती आहे तर 3 आहे म्हणून 3 लिहिला. बिगेस्ट नंबरला मायनस साइन आहे त्यामुळे आन्सरला मायनस साइन येणार आहे. 7 मधून 2 गेले किती राहिले 5 राहिले आणि हा m. ठीक आहे. मायनस का तर मल्टिप्लिकेशन मध्ये एकाचं साइन जरी मायनस असेल तर आन्सर मायनस मध्ये येतं. आता फ्रॅक्शनची मल्टिप्लिकेशन कशी करायची त्याची ही लिंक म्हणजे गणिताचा बेस आपल्या लिस्ट मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता. तर इथे बघा न्यूमरेटर मल्टिप्लिकेशन डिनॉमिनेटर मल्टिप्लिकेशन म्हणजे 7 2 जा किती होतात तर 14 होतात आणि 3 3 जा किती होतात तर 9 होतात म्हणजेच हे त्याचं काय असणार आहे फायनल आन्सर
असणार आहे। आता पुढचा क्वेश्चन आपल्याला काय दिले बघा, x प्लस 1/x x मायनस 1/x दिलेले, ठीक आहे। म्हणजेच आता इथे बघा परत एकदा x इज इक्वल्स टू x दिलेलं आहे, a इज इक्वल्स टू 1/x दिलेले आहे आणि b इज इक्वल्स टू मायनस 1/x दिलेले आहे, ठीक आहे। फॉर्म्युला आपला x प्लस 1/x आणि x मायनस 1/x असेल तर आपण काय करणार आहे बघा, पहिल्या टर्मचा स्क्वेअर, फॉर्म्युल्यामध्ये डायरेक्ट व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलेले इथं x स्क्वेअर, ठीक आहे, प्लस इनटू ब्रॅकेट काय असणार आहे बघा 1/x मायनस 1/x, का तर विथ साइन घेतलेला आहे, a 1/x आहे आणि b किती आपला मायनस 1/x आहे, म्हणजे a प्लस b घेतलेले, ठीक आहे। नेक्स्ट काय असतं आपली फर्स्ट टर्म मल्टिप्लाइड असते, प्लस ज्या दोन लास्ट टर्म आहेत ह्या a इंटू b यांची काय असते आपली इथं मल्टिप्लिकेशन असती, त्यामुळे हा ब्रॅकेट मध्ये घेतला। आता या ठिकाणी बघा हा x स्क्वेअर तसंच राहील, हा प्लस मायनस मायनस आणि हा 0x म्हणजे किती झाली आपली ही टर्म 0 झालेली आपली, बरोबर, त्यामुळे प्लस 0 इंटू x झाले। आता इथं परत एकदा मल्टिप्लिकेशन मध्ये एकाचा जरी साइन मायनस असेल तर आन्सरला मायनस साइन असतं म्हणून मायनस दिलेले आहे, इथं 1 1 जा 1 आलेले आहेत आणि x इंटू x म्हणजे x स्क्वेअर झालेले आहेत, म्हणजे जे आपला आन्सर असणार आहे ते काय असणार आहे x स्क्वेअर मायनस 1/x स्क्वेअर, ही टर्म तर काय होणार आहे 0 होणार आहे। नेक्स्ट बघा 1/y म्हणजेच x इज इक्वल्स टू काय दिले 1/y, b किती दिलेलं आहे, a किती दिलेलं आहे आपल्याला 4 दिलेलं आहे आणि b किती दिलेलं आहे मायनस 9 दिलेलं आहे। फॉर्म्युला आहे आपला x प्लस a आणि x प्लस b असेल तर x स्क्वेअर प्लस a प्लस b इंटू x प्लस ab हा आपला फॉर्म्युला आहे आणि त्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे, म्हणजेच x इथे येणार आहे 1/y प्लस 4 आणि 1/y मायनस 9 असेल तर फर्स्ट टर्मचा स्क्वेअर म्हणजेच काय येणार आहे 1/y चा ब्रॅकेट स्क्वेअर असणार आहे, प्लस इंटू ब्रॅकेट काय असणार आहे a प्लस b म्हणजेच 4 मायनस 9 इंटू काय असणार आहे 1/y म्हणजेच x, बरोबर, प्लस दोन टर्मची मल्टिप्लिकेशन म्हणजे 4 इंटू 9, ठीक आहे। आता इथे बघा 1 चा स्क्वेअर 1 आणि y चा स्क्वेअर काय असतो y स्क्वेअर म्हणजेच काय येणार आहे 1/y स्क्वेअर, इथं प्लस मायनस मायनस बिगेस्ट नंबरचं साइन म्हणजे इथं आले आपले मायनस 5 1/y म्हणजेच 5/y आले, ठीक आहे। मल्टिप्लिकेशन मध्ये एखादं जरी मायनस साइन असेल तर आन्सरला मायनस साइन असतं म्हणून मायनस आले, 9 4 जा 36 त्यामुळे मायनस 36 म्हणजे आन्सर आलेलं आपलं 1/y स्क्वेअर मायनस 5/y मायनस 36 हे आपलं आन्सर आहे। व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। त्याचप्रमाणे चॅनलवर पहिल्यांदाच नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। पुन्हा भेटूया पुढच्या प्रॅक्टिस सेटसाठी, ज्यामध्ये आपण प्रॅक्टिस सेट 5.2 साठी लागणारा जो फॉर्म्युला आहे तो कसा तयार झाला आणि त्याच्याशी रिलेटेड असणारे एक्झाम्पल कसे सॉल्व्ह करायचे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तोपर्यंत आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले व्हिडिओ बघत राहा। थँक्यू।